एकेकाळी आपल्या अंगणात खिडकीत सहज दिसणारी चिमणी आज हळूहळू अदृश्य होत चालली आहे. मात्र अशा परिस्थितीत चंदगडमध्ये एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळतंय. दी न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांसाठी हक्काची घरं तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. एकेकाळी घरांच्या कौलांमध्ये झाडांच्या फांद्यांवर आणि अंगणात सहज वावर करणारी चिमणी आज आपल्याला क्वचितच दिसते. यामागं मुख्य कारण म्हणजे वाढतं प्रदूषण, झपाट्यानं होणारी जंगलतोड, मोबाईल टॉवरचं वाढतं जाळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक अधिवासाचा होत असलेला ऱ्हास. हीच परिस्थिती लक्षात घेऊन चंदगडमधील शिक्षक संजय साबळे यांनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी लहान, सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत अशी घरटी तयार केली आहेत. ही घरटी झाडांवर आणि योग्य उंचीवर बसवून चिमण्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आलाय. यासोबतच त्यांनी चिमण्यांसाठी दाणे आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाच्या तीव्रतेतही चिमण्यांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या मूलभूत गोष्टींची पूर्तता केल्यानं परिसरात पुन्हा चिमण्यांची संख्या वाढताना दिसतीये. सकाळ संध्याकाळ ऐकू येणारा किलबिलाट हा या उपक्रमाचा यशस्वी परिणाम ठरत आहे. साबळे केवळ स्वतःपुरतंच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतात. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण केली जाते. निसर्ग वाचवायचा असेल तर प्रत्येकानं आपल्या पातळीवर पुढाकार घेणं गरजेचं आहे. चिमण्यांसाठी दिलेली छोटीशी जागा म्हणजे भविष्यासाठी दिलेला मोठा आधार आहे.